सरांनी सांगितलं योग, प्राणायाम, आहार, सूर्यनमस्कार सर्व काही मी करते, ध्यान करते. किती किलो वजन होतं तुमचं स्टार्टिंगला? 120 किलो होता ना. मग आता किती आहे? आता 58 आहे सर. आता हे 58 किलो ते 120 किलो हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला किती महिने लागले? 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने? 16 महिन्यामध्ये झालं सर. 16 महिन्यामध्ये तुम्ही 67 किलो 500 ग्रॅम वजन कमी केलं. तर एकदा सर्वांनी काय करा, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जोक नाही आहे, म्हणजे तुम्हाला वाटतं पण हा काही जोक नाही आहे आणि पॉसिबल नाही. WHO पण सांगतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसुद्धा हे मान्य करत नाही. म्हणजे जर तुम्ही त्यांचे नॉर्म्स जर बघितले तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण 16 महिन्यामध्ये हे 62 किलो 500 ग्रॅम, सॉरी पहिले मी 67 म्हणलो, तर 57 किलो 500 ग्रॅम यांनी वजन कमी केलं आणि 62 किलो 500 ग्रॅम वजन यांचं आता यांनी कमी केलं आणि आता यांचं वजन आहे 57 किलो ते 58 किलो. या 1.5 किलो प्लस मायनस चालू असतं प्रत्येक महिन्यात. तर जोक नाही. तर मग असे अनमोल आपल्याकडे बरेचसे असे रत्न आहे, म्हणजे जसे सविताताई, तसे आमचे सर्वात सिनियर साधक आहे विलासजी कसबेकर. त्याच्यानंतर त्यांचाही आपण परिचय करून घेऊ. तर त्यांनाही काय काय अडचणी होत्या आणि काय काय त्यांच्या दूर झाल्या. आपण एक मिनटं जास्त झाला, 1 मिनटं पण जास्त झाला. तर 5 साधकांना पहिले चान्स मिळणार. जय गुरुदेव. मी विलास कसबेकर, संभाजीनगर. मला एबीएसचा प्रॉब्लेम होता, ईव्हीएनचा प्रॉब्लेम होता, दमा होता आणि मुळ्यात होता. एबीएसचा प्रॉब्लेम असा होता की मला जीवन जात नव्हतं. मी म्हणजे अक्षरशः 18 महिने नुसतं पाण्यावर होतो, नारळ पाणी, साधं पाणी याच्यावर होतो फक्त. आणि ईव्हीएनचा प्रॉब्लेम असा होता, माझे दोन्ही पायाचे हे गेले होते, खुबे गेले होते. एका खुब्याचं ऑपरेशन झालं होतं, एक खुबे ऑपरेशन करायचं होतं. जेव्हा मी सरांचा क्लास केला तेव्हापासूनच आजपर्यंत माझं ना पोट दुखलं, ना माझा पाय दुखला, ना माझं ऑपरेशन झालं पायाचं. आणि दमा माझा 70% कमी झाला आणि मुळ्यामध्ये 100% पूर्ण बरा झाला. मी रोजच्या 24 गोळ्या खात होतो, आज मला एक पण गोळी नाहीये. हे फक्त सरांचा योग्य आहार वगैरे नियंत्रण, योगा प्राणायाम याच्यामुळे सगळं सक्सेस झालं ते. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूप छान. यांच्यासाठी पण सगळ्यांनी एकदा टाळ्या होऊ द्या. IBS नावाचा आजार असा आहे, इरिटेबल बॉईल सिंड्रोम त्याचं नाव आहे. तर हा आजार असा आहे की आपल्या शरीरामध्ये पोट, म्हणजे पोटात अन्न गेलं की लगेच टॉयलेटला जाण्याची भावना निर्माण होणं. म्हणजे पोटात असे प्रॉब्लेम येतात की त्यांना ताबडतोब टॉयलेटला जावं लागतं. मग टॉयलेटला ताबडतोब गेल्यामुळं काय, जे खाल्लं ते पोटातलं अन्न लगेचच बाहेर पडतं. बाहेर पडल्यामुळं शरीरातलं कॅल्शियम लॉस होतं. मग कॅल्शियम लॉस झाल्यामुळं यांनी दोन्ही पायाचे खुबे यांचे खराब झाले कॅल्शियम लॉस झाल्यामुळं. आणि मग पोटातच काही नाही, मुळव्याध 2 केसमध्ये होतं. एक तर पोटच साफ झालं नाही आणि जास्तीचं पोट जर साफ झालं तर तुम्हाला मुळव्याधचा त्रास होतो. मुळव्याधचा त्रास पण सुरू झाला. जुना त्यांना थोडा बऱ्याच दिवसापासून दम्याचा पण त्रास होता. दम्याचा त्रास पण वाढून गेला. सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य माझं एकच एक आहे की जेव्हा एक आजार काय करतो, दुसऱ्या आजाराला बोलवतो. मग हळूहळू हे एवढे डिस्टर्ब झाले की यांनी बऱ्याच वेळा, म्हणजे त्यांच्या सांगण्याहूनच सांगतो किंवा तेच सांगतील की बऱ्याचदा त्यांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा विचार डोक्यात घेतला. पण आपल्याकडं आले, बरंचसं त्यांना आता ते याच्यातून बाहेर आहे. शेवटी आपण म्हणतो शरीर हे ओलं असतं आणि ओल्या शरीराला काही ना काही आजार चालूच असतात. तर बरेचसं त्यांना त्यांच्या आजारामध्ये फायदा झाला. ही एक महत्त्वाची सांगायची गोष्ट आहे. चल, आता नेक्स्ट आहे रंजनाताई चुनोडकर. लगेचच रंजनाताई तुमचं माईक ऑन करा पटकन, कारण काय होईल मग मला ते पुन्हा स्पॉटिंग करा, हे करा ते करा. आहेत का रंजनाताई? 5च साधकांना चान्स मिळणार आहे जुन्या. मी रंजना सोनवडकर, नागपूरहून बोलते. मला बीपीचा त्रास होता खूप.
आणि पाय माझे पूर्ण म्हणजे दोन्ही गुडघ्याला खूप त्रास होता. आता मी जवळपास 25 महिने झाले हे करून राहिलीये, आपला क्लास करून राहिलीये. माझा बीपीचा त्रास पूर्ण कमी झाला. म्हणजे हाय बीपी होतं मला. आता 15 वर्षापासून माझी गोळी पण घेणं सुरू होतं, ती कमी झाली. आणि पायालाही म्हणजे पुष्कळ पूर्णच आराम मिळाल्यासारखा झाला आहे. आणि बाकी काही असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ते पूर्ण गेले आहेत. वजन माझं जवळपास 14 किलो वजन कमी झालं फक्त 1.5 महिन्यामध्ये. छान. मग आता तुम्ही जय काय हिंद. काय केलं? यांच्याबरोबर मग यांनी काय केलं? मुलींच्या पण बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स होत्या यांच्या. आता असं कुठलंही तुमच्या घरात मूठभर तांदूळ मिळणार नाही, की बाबा ज्यांच्या घरात माहेरी किंवा आपल्या सासरी किंवा घरी कुणाला आजार नाही, असे काही मिळणारच नाही तुम्हाला. अशी कंडिशन आता आहे. त्याच्यानंतर सर्वात आमचे जुने म्हणजे अगदी माझ्या लहान भावासारखे माझ्यासोबत असलेले, म्हणजे कधी त्यांनी पैशाचा विचार केला नाही, कधी किती रजा पडतात याचा विचार केला नाही, गोल्हार सर पंढरपूरला आल्यानंतर किती खर्च लागल याचा कधी विचार केला नाही. माझ्यासाठी सगळं ते कधी तत्पर असतात. कुठं माझं शिबिर असू द्या, त्या शिबिरामध्ये म्हणा किंवा कुठंही म्हणा, ते माझ्या जेव्हा मी त्यांना मला त्यांची गरज पडेल तेव्हा नुसता एक फोन जरी केला, नुसतं बोलणं जरी झालं तरी अगदी खूप, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी आरोग्य समाजची पण सेवा केलेली आहे, माझी पण सेवा केलेली आहे. आणि त्यांचा आपण सगळ्यात जुने म्हणजे साधक जर असेल तर सविताताईंच्याही अगोदर हेच क्लास घ्यायचे. माझा ऑनलाईन क्लास जेव्हा गायत्री नसायची किंवा दीपक नसायचं त्यावेळेस, दीपकजी नसायचे, दोघं जण नसले की हेच क्लास घ्यायचे सचिनजी. तर आपण त्यांचं थोडं जाणून घेऊ, काय म्हणजे काय आजार त्यांचे बरे झाले. नाव दिला दीपकचं. जय गुरु. बाकीच्यांनी बंद करा, बाकीच्यांनी मला असं बरं का? अरे बाकीच्यांनी माईक बंद करा. सचिनजी तुमचा माईक चालू करा. आता मी सगळ्यांचे माईक बंद केले. जय गुरुदेव सर्वांना. मी सचिन कांबळे, पंढरपूर म्हणून. तर मी जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा माझं वजन 88 किलो होतं आणि मला पोटाचा घेर खूप वाढलेला होता आणि सर्दीचा इतका भयंकर त्रास होता की सारखं शिंकायच्या आणि सर्दी व्हायची. जरा जरी वातावरणात बदल झाला, धुळीमध्ये गेलं, कामामध्ये मन लागत नव्हतं आणि आळस वगैरे यायचा, खूप दिवसभर थकवा वगैरे असं जाणवायचा, कशात मन लागत नव्हतं आणि वजनही वाढलेलं होतं माझं. तर सरांचा क्लास केला मी 2020 साली केला. तर क्लास केल्यानंतर प्राणायाम, योगा आणि याची इतकी आवड लागली आणि त्याच्यामध्ये रमणगिरी मला एकही दिवस असं सरांचा आवाज नाही ऐकली, अजून पण मला हे होतं. मी सतत तर जॉईन असतो, पण माझ्या शरीरामध्ये इतका बदल झाला की तेव्हापासून आजपर्यंत मला कधी थकवा जाणवलाच नाही. माझे 18 किलो वजन, 88 किलो वजन होते. तर 18 किलो वजन त्यावेळेस 67 पर्यंत गेलो होतो, आता 70 किलो आहे. 18 किलो तरी कमी झालं माझं आणि आता सध्या मला काहीही त्रास नाही. सर्दीचा तर माझा पूर्ण कायमचा त्रास बंद झाला आणि माझं एक असं हे झालंय की मला क्लास जॉईन केल्याशिवाय हे योगा प्राणायाम केली की मला अजिबात चैन पडत नाही. सरांचा तर आवाज मला ऐकल्याशिवाय अजिबातच राहून नाहीये. तर माझ्यामध्ये खूप बदल झाला. मी घरच्यांचे पण, आई वडील सर्वांचे, आईच्या तर शुगर बीपी गोळ्या वगैरे चालू होत्या, पूर्ण बंद झाल्या. तिचं पण सध्या व्यवस्थित आहे. तर सर्व काही सरांमुळे झाले, त्यामुळे त्यांचा मी खूप आभारी आहे. खूप बदल झालेला आहे माझे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर खूप छान सचिनजी. कारण काय असतं, जेव्हापर्यंत आपण ठरवत नाही ना तेव्हापर्यंत कुठली गोष्ट पॉसिबल नाही. आता एक शेवटचा चान्स आपण देऊ, 2 शेवटचे चान्स देऊ आपण. एक शिल्पा पाटील, तसे त्या डॉक्टर साहेबांच्या मिसेस आहे म्हणून त्यांना डॉक्टरच म्हणायला पाहिजे आपण, डॉक्टरीनबाईच म्हणायला पाहिजे. तर शिल्पाताई पाटील आपल्या समोर आहेत.
त्यांनी माईक ऑन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना जय गुरुदेव. जय गुरुदेव. यामुळेवरून शिल्पा पाटील. मला बरेच प्रॉब्लेम होते. गुडघे दुखी होती, कंबर दुखी, हायपर ऍसिडिटी, मुळव्याधीचा त्रास होता, बरेच काही प्रॉब्लेम होते. मी 1.5 महिन्यात 12 किलो वजन कमी केलं. आता 1 वर्षापासून कंटिन्यू योगा प्राणायाम सर्व चाललंय. सगळे प्रॉब्लेम म्हणजे कुठे गेले काही कळलंच नाही. ही सगळं सरांचीच कृपा आहे. माझी काही कृपा नाही आहे. आता चला सुनीताताई बरकडे लास्ट चान्स, मग नंतर आपण नवीन लोकांचे थोडे प्रॉब्लेम जाणून घेऊ. त्यांचे का जॉईन झालेले, काय आजार आहे ते आपण त्यांचे जाणून घेऊ, कशासाठी क्लासला जॉईन झाले, परिचय पण करून घेऊ. चला, जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. हा, जय गुरुदेव. मी सुनीता बरकडे पंढरपूर. मी सरांचा क्लास केल्यापासून मला सर्दी वगैरे खूप होत होती. म्हणजे रोज अगदी अक्षरशः म्हणजे हे सुद्धा होत नव्हतं, एवढं नाकातून पाणी येत होतं. क्लास केल्यापासून अजिबात सर्दी वगैरे पूर्णच म्हणजे बंद झाले, कसली सर्दीच होत नाही. आणि योगा प्राणायाम केल्यामुळे खूप असं म्हणजे काय असं एवढं फ्रेश वाटतं की बस दिवसभर छान वाटतं. आणि कायम वाटतं की सगळ्यांनीच असं, मी लाईफ टाइम मेंबर पण झाले मेंबर, आणि वाटतं की सगळ्यांनी असं क्लास करावं, योगा प्राणायाम कायम श्वास असूच तर योगा प्राणायाम सोडूच नाही असं वाटतं. योगा प्राणायाम आहे तर सर्व आहे. चला, आता हे आमचे लाडक्या बहीण योजनेचेच हे एक सदस्य आहे. म्हणजे काय असतं की खूप आजाराला कंटाळल्या या. मग आमचे भाऊजी आहे, त्यांचे मिस्टर, त्यांनी ठरवून टाकलं, ते म्हणे एकदाच तू काय कर, ते गोल्हार सरांच्या क्लासला जॉईन होऊन जा पुन्हा. मग ते खरंच त्यांनी काय केलं, पुन्हा क्लासला जॉईन झाले. आणि पुन्हा क्लासला जॉईन झाल्या तर त्यांच्या ऑलमोस्ट सगळ्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी आहेत. त्यांनी निवासी शिबिर केलं, ऑनलाईनही बरेचसे शिबिरं केले. आणि मग त्या काय केलं, त्यांनी ठरवलं तर मग त्या काय केलं, त्यांनी आता पुन्हा लाईफ टाईमसाठी जॉईन झाल्या. आता त्यांनी मागच्या महिन्यातच जवळपास पूर्ण लाईफ टाईमची जी फीस असते, पूर्ण लाईफ टाईम मेंबरशिपची फीस त्यांनी पेड करून आता त्या कायमस्वरूपी, जेव्हा मी आहे किंवापर्यंत त्या आहे, दोघंजणे आम्ही आहेत तेव्हापर्यंत आम्ही सोबत आहोत आता जीवनाच्या प्रवासामध्ये, ऑनलाईनच्या क्लासमध्ये. तर चला, खूप छान. तर असंच तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं, असेच तुम्हाला रिझल्ट मिळावे, असाच तुम्हाला बेनिफिट व्हावा अशी मी म्हणजे सदिच्छा व्यक्त करतो. ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो की बा तुम्हाला पण असेच बेनिफिट या क्लासचे मिळायला पाहिजे. त्याकरता ठरवावं लागेल, फक्त काही करावं लागत नाही. आरोग्य संवादमध्ये आल्यानंतर कुठले महागडे औषधं घेण्याची गरज नाही, कुठलं तुम्हाला उपाशी राहायची गरज नाही. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की बाबा उपाशी राहावं लागेल मगच वजन कमी होईल, खूप एक्झरसाईज करावं लागेल, अंगातून घाम निघेस्तो. असंही काही नाही. आपण स्टेप बाय स्टेप जात असतो आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत असतो. आता एक आषाढभूत नजरेने आमच्या भगिनी ज्या आहेत, मोहिनीताई शिकारे, त्यांचं मन असं राहवत नाही आहे. बरोबर आहे ना मोहिनीताई? तर त्यांचं मन असं राहवत नाही अनुभव शेअर करण्यासाठी. तर आपण एक शेवटचा अनुभव मोहिनीताईंचा घेऊ, एक ताजं त्यांना क्लासमध्ये आल्यानंतर काय वाटलं मोहिनीताई शिकारे, आणि त्यांचा अनुभव आपण घेऊ. जय गुरुदेव. मोहिनीताईंचं. मोहिनी शिकरे, डोंबिवली. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. मला ऍक्च्युली वजन कमी करायचा काहीच हेतू नाही, पण माझं यामधूनच वजन कमी झालं क्लास जॉईन केल्यानंतर. आणि मला खरा सोरायसिस आहे, आणि सोरायसिसच्या आधी, जर सरांच्या इथे क्लास जॉईन करायच्या आधी माझ्या पूर्ण बॉडीवर होतं, आणि ते असं असं वाढत चाललेलं की मी खूप घाबरून गेलेली. म्हटलं आता मी कुणामध्ये जाऊच शकत नाही, राहूच शकत नाही. तर मी सरांचा क्लास जॉईन केल्यानंतर मी बघितलं, एका महिन्यातच मला एवढं छान वाटायला लागलं. 15 दिवसातच, 1 महिना पण नाही, खूपच छान वाटायला लागलं. एनर्जेटिक तर खूपच वाटायला लागलं. हळूहळू सर्व माझ्या बॉडीवरचं गेलं आणि वजन कमी झालं. आणि खूप म्हणजे मला सर्दी तर मला अशी असायची की सर्वात पहिला नंबर माझाच. आणि आज मी बघते ना, मला सर्दीच नाहीये. सर्दी म्हणून मला आता
टाच दुखायची, माझी टाच दुखायची बंद झाली. अजून मी काय सांगू, छोट्या छोट्या गोष्टी, ऍसिडिटी, डोकेदुखी, हे सर्व गेलंय माझं. 3 महिने मी गोळी नाही खाल्लीये, एकही मेडिसिन मी खाल्ली नाही. तर माझ्या मोबाईल मध्ये सगळे असे जीपे असतील सरांना, डॉक्टरांना केलेले दर महिन्याचे. असं काहीच नाही, आता मी डॉक्टरांकडे जातच नाही आणि कोणती गोळी नाही, काही नाही. सर खूप आभारी आहे, खूप खूप आभारी. आणि तुम्ही ओळखलंच, मला अनुभव शेअर करायचे. शेवटी आता इतके दिवस आपण सोबत राहतोय तर त्याचं काही ना काही तर मग आपल्याला कळतं ना. कारण परवा तुम्ही ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेसही म्हणजे तुमचं खूप असं उत्साहाने तुम्ही सांगत होते. कारण काय की जो आनंद आजार बरे झाल्याचा जो आनंद असतो ना, तो आजार बरं होण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तर तो आनंद यांनी घेतलेला आहे. सोरायसिसमध्ये माझ्या मित्राच्या वडिलांनी अक्षरशः आत्महत्या केलेली आहे. एवढा सोरायसिस आजार हा भयानक असतो, एवढा त्रास त्या आजारामध्ये असतो. आणि यांचा आजार बिना औषध, आता त्या मला 15 दिवसापासून म्हणत होत्या, सर काहीतरी औषध तुम्ही सजेस्ट करणार होते. तर मी त्यांना टाळतोय, म्हटलं तुम्हाला औषधाची गरजच नाही आहे. अलग लक्षात. पूर्ण स्किन सडते त्या सोरायसिसमध्ये, पूर्ण स्किन. तर यांची पूर्ण स्किन क्लिअर झाली, पूर्ण स्किनचे प्रॉब्लेम यांचे क्लिअर झाले. ही सगळ्यात आनंदाची आणि बिना औषध बिना गोळ्या त्यातल्या त्यात. हे त्यांनी सांगितलं नाही किंवा त्यांना विचारा तुम्ही की काही औषधं यांना दिलेल्या आहे का किंवा पाठवल्या आहेत का. ते आहेत स्क्रीनवर, ते सांगतील तुम्हाला. मला एकही औषध नाहीये आणि मला हीच इच्छा होती की मला औषध न खाता बरं व्हायचंय. आणि सर मला भेटले आणि मी आता खूप आनंदी आणि खूप खुश आहे. छान. चला, तर असंच आता नवीन साधकांचा आपण परिचय करून घेऊ. जय गुरुदेव. नवीन साधक जे आहे त्यांचा आपण परिचय करून घेऊ. रेकॉर्डिंग थांबवू आता. नवीन साधकांचा परिचय करून घेऊ. एक एक साधकांनी माईक ऑन करा. किती म्हणजे नवीन जे आज जॉईन झालेले त्यांनी माईक ऑन करा पटपट. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. मी रोहित राणे, राहणार संभाजीनगर. काय आजार आहे सर तुम्हाला? मला IBS चा प्रॉब्लेम आहे सर. दिवसातून 7-8 वेळेस बाथरूमला जावं लागतं, खाल्लेलं पचत नाही काय. मग आपले सर जे आहे कसबेकर सर आहे, त्यांचा अनुभव ऐकला ना तुम्ही? हो हो. छान. मला भरपूर 4-5 वर्षापासून हा त्रास आहे. खूप त्रस्त झाले त्रासाने ते. काहीच नाही, त्रस्त राहू नका काहीच. म्हणजे फक्त भरोसा ठेवा स्वतःवर. 3 गोष्टी मी क्लासमध्ये कधी पण सांगत असतो. 3 गोष्टी मी क्लासमध्ये कधी सांगत असतो. पहिले स्वतःवर भरोसा पाहिजे. दुसरा आपला देवावर भरोसा पाहिजे. आणि तिसरा आपला भरोसा पाहिजे तो ज्या व्यक्तीकडं आपण क्लासचे पैसे भरलेले आहे त्या व्यक्तीवर भरोसा आहे. एवढ्या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत का? हो सर. डन. मग तुम्ही 100% बरे व्हाल. थँक्यू सर. चल. नमस्कार. हा नमस्कार सर. मी सत्संग मुंडे जालन्यावरून बोलतोय. मला आपलं भीमराव मांटेजी जे आहेत त्यांनी जॉईन करायला सांगितलं. तसं मी काय असं त्रस्त नाहीये आजाराने, पण त्यांनी एक सजग राहण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी एक सूचना केली आणि मी काल केलं. पण त्या जुन्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो, ते सविताताईंचा मी क्लास केला, तर ते एकदम नवीन होतं मला. पण मी केलं, मला जसं जसं जमलं ते. बघूयात पुढे आपण करूयात, काय अडचण नाही. छान वाटलं. ते कालचा जो क्लास आहे ना सर, तुम्ही 5:20 ला जर जॉईन केला असेल तर 5:20 6:20 ला केला. हा नाही, 6:20 ला केला सकाळी. त्याच्यात काय झालं, माझं चालू होतं रेसिडेन्शियल कॅम्प, निवासी शिबिर. आता त्या प्राणायामही करून दाखवणार तुम्हाला आणि डेमोही करून दाखवणार, माहिती सांगणार, हे पॉसिबल होत नाही. आता हे कसं आहे, उम्मीद पे दुनिया कायम आहे. आपण जर म्हटलं आता जालना जिल्ह्यात तिकडं त्या घनसावंगी तालुक्यात एक डोंगराळ भाग आहे, 10 किलोमीटर पायी जावं लागतं आणि तिथं एक वैद्य आहे, तो जंगली झाडपाल्याचं औषध देतो, पण 100% गुण येतो. तो लोक 10 किलोमीटर पायी चालायला बसले आणि जायला बसले, असं एक हे असतं. आता भीमराव काका आहेत आमचे, खूप आदरणीय आहेत, सुनीताताई पण आणि भीमराव काका पण. त्यांनी निवासी शिबिर माझ्याकडे येऊन केलेलं आहे
आणि ते लाईफ टाईम मेंबर आहे आमचे. त्यांनी आयुष्यभरासाठी दोघा पती पत्नीची पूर्ण फीस भरून टाकलेली लाईफ टाईमची. तर खूप छान. तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. उद्या सकाळपासून आपला ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण उद्या सकाळपासून आपला नवीन क्लास, आता तर तुम्ही संध्याकाळच्या क्लासला आहेच, तर उद्या सकाळपासून तुम्ही जॉईन होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला मॅसेज करा. माझा नंबर लिंकमध्ये खाली नंबर आहे माझा. मला मॅसेज करा, तुम्हाला म्हणजे जॉईन होता येईल, काय प्रॉब्लेम नाही. छान. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट. हॅलो सर. हां, एक जण बोला. साक्षीजी बोला पहिले. हॅलो सर, मी साक्षी पाटील. माझं वय 25 आहे, पण माझं वजन खूप वाढलंय. ऍक्च्युली मी 2 वर्षापूर्वी वजन कमी केलं होतं. 30 किलो वजन मी कमी केलं होतं, पण माझं तेवढ्याच दुपटीने वजन परत वाढलंय. ओके. हा, काही अडचण तर नाही. माझं आता आता सध्या मला तुमचं हेल्थ इश्यूज काहीच नाहीये, फक्त मला वजन कमी करायचं. 400% तुमचं वजन कमी करून देईल. फक्त सहभाग तुमचा 100% ठेवा. आपल्याकडे एकच अट असते, निवासी शिबिर असू द्या, ऑनलाईन शिबिर असू द्या, बोर होऊ द्या, कंटाळवाणं वाटू द्या. आता तर तुम्हाला काही कंटाळा वाटलाच नसेल, कारण एवढ्या लोकांनी अनुभव शेअर केले, त्यांच्या जीवनात नाही, काय त्यांनी अचिव्हमेंट केले, तर ते त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर खूप छान. ऍक्च्युली लवकर उठायची सवय नव्हती सर, पण पहिल्या दिवशी क्लास जॉईन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपोआप असं उठावंसं वाटलं आणि जॉईन करूसं वाटलं. थँक्यू सर. खूप छान. तेच महत्त्वाचा बदल आपल्यामध्ये होतो. म्हणजे लवकर उठायची सवय लागली, त्याच्यातच तुमचं अर्ध आरोग्य तुम्ही मिळवलं असं त्याचा अर्थ होतो. कारण सकाळी उठणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. खूप मोठ्या साखेर झोपेला बगल देणं आणि खूप काही मोठ्या इच्छा आकांक्षा तुडून. आणि सीन असं आहे की मी हॉस्टेलमध्ये राहते ना सर, तर सगळ्या मुली झोपलेल्या असतात. प्लस त्या उठतात 10 वाजता आणि मी 5 वाजता उठून, म्हणजे मी आता 7-8 दिवसापासून करते ना, तर मला असं फ्रेश वाटतंय. छान छान. जसं मला परत झोपावं असं पण वाटत नाही. नाही, झोपायचंच नाही. योग प्राणायाम झाल्यानंतर कधीच हा. झोपायचं नाही. एखाद्या दिवशी रिअर केस काही चक्कर येत असेल किंवा काही पिरियड्सचे प्रॉब्लेम असतील आणि खूप पेन वगैरे असेल तर मग गोष्ट वेगळी रिअर केसमध्ये. पण योग प्राणायाम नंतर जर झोपलं तर जी आपल्या शरीरात मिळवलेली जेवढी एनर्जी असते ती पूर्ण लॉस होऊन जाते, काही फायदा होत नाही. चला, सुंदर. ओके. चला नेक्स्ट आपले दीपालीजी. हॅलो सर, मी डिम्पल खरात. ऍक्च्युली माझ्या रिलेटिव्ह हा क्लास अटेंड करतात. मोहिनी शिकरे, ज्यांनी आता एक्सपिरियन्स सांगितला त्यांचा. तर मला असा काही हेल्थ इश्यूज नाही आहेत, पण मला थोडंसं माझं पोट वाढलंय. ऍक्च्युली माझी आताच डिलिव्हरी झाली, सेकंड डिलिव्हरी. 10 महिने झाले माझ्या मुलीला. तर माझं पोट वाढू नये इन फ्युचर, त्याच्यासाठी मी हा क्लास जॉईन केलाय. अँड ऑल्सो मला जरा हेल्थ इश्यूज, कोणते आजार वगैरे लागू नयेत, त्यामुळे मी हा क्लास जॉईन केलाय आधीच. म्हणजे मी प्रॉपर हेल्थ मेंटेन करेन. सुंदर, खूप छान. असे सकारात्मक हे असेल तर निश्चितच तुमचे हेल्थ इश्यू दूर होतात. आपल्याकडं हेल्थ इश्यू दूर करण्यासाठी सेपरेट असा कुठला क्लास नाही आहे. आपल्याकडं हेल्थ इश्यू हे करण्यासाठी सेपरेट असा कुठला क्लास नाही आहे. पण तुम्ही जर हा क्लास जॉईन केला, वजन तर कमी करण्यासाठी नाही केलं तरी वजन कमी होणार. ते पण तुमचं आयडियल जे वेट आहे, समजा तुमची उंची 5 फूट आहे, तुमचं वजन पाहिजे 5 त्रिक 15, 50 किलो वजन पाहिजे आणि तुमचं आहे 55 किलो, तर आपोआप तुमचं 5 किलो वजन कमी होईल. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे काही एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. किंवा तुम्ही वजन कमी करण्यासाठी जॉईन झाले, PCODचा, पिरियडचा किंवा सर्दीचा किंवा खोकल्याचा किंवा त्रास आहे, हा त्रास जर तुम्हाला असेल तर तो त्रास तुमचा ॲटोमॅटिक दूर होऊन जाईल. का दूर होईल? आता मोहिनीताई काही त्या जॉईन झाल्या होत्या सोरायसिससाठी. सर्दी त्यांची दूर होऊन गेली, कारण त्याचं कॉज ऑफ रूट काय होतं? इम्युनिटी कमी होते, इम्युनिटी वाढून गेली आणि सगळंच त्यांचं वाढून गेलं. तर असे बेनिफिट तुम्हाला होतील. छान, तुम्ही जॉईन केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, कौतुक. आता पुढच्या साधकांकडे जाऊया आपण.
ऋतुजाजी आहेत का? ऋतुजाजी माईक ऑन करा. चला, दुसरे साधक माईक ऑन करा. त्यांना होत नसेल माईक ऑन तर. ज्यांनी आयफोन असं नाव टाकलेलं आहे त्यांनी माईक ऑन करा. आता तुमचं नाव मला माहिती नाही. आयफोन ज्यांच्याकडे आहे त्यांनी माईक ऑन करा असंच म्हणावं लागेल आता. जय गुरुदेव. मी दिसते का? हां, तुम्ही दिसताय. हा, मी अश्विनी निकम, नाशिक वरून. संगीता कोठावदे त्यांनी मला सांगितलं, मला फ्रोझन शोल्डरचा खूप त्रास होतोय, म्हणजे हात पुढे मागे पण नाही जाते आणि शुगर खूप वाढलेली आहे माझी. डायबिटीस आहे 7 वर्षापासून. आता किती रिडिंग आहे शुगरची? 9 म्हणजे 8.4 आलंय. आता केलं ते HbA1c 8.4 आहे. हां, थोडं वाढलेलं आहे आपल्याला. हो. म्हणजे आणि त्याला हा फ्रोझन शोल्डरचा त्रास खूप प्रमाणात आहे माझा. आता मी जास्त वेळ घेत नाही सर्वांचा. तर ताई, तुमचं कॉज ऑफ रूट जे आहे ना, डायबिटीस आहे. डायबिटीस वाढल्यामुळं लिव्हर आणि किडनी या दोन्ही ऑर्गनवर त्याचा इम्पॅक्ट होतो आहे. आणि आपल्याला तुमच्या कॉज ऑफ रूटवर काम करणं गरजेचं आहे. शुगर नॉर्मलला आणणं गरजेचं आहे. शुगर नॉर्मलला आली म्हणजे तुमचं शरीरातलं ट्रायग्लिसराईड, पुन्हा तुमच्या शरीरातलं SGOT, SGPT, त्याचबरोबर तुमच्या शरीरातलं युरिक ॲसिड, हे सगळं कमी होईल. आणि हे कमी झालं की तुमचा मे बी 8 दिवसात तुमचं फ्रोझन शोल्डर म्हणजे तुमच्या खांद्याचं दुखणं 8 दिवसात तुमचं बरं होऊन जाईल. हो, चालेल. आणि बाकी मग डायबिटीस मग पण आता हा क्लास मला उद्या सकाळपासून करावा लागेल. हो, तुम्हाला आता हा क्लास सकाळपासून सुरू होतो का? हो, सकाळी 5:20 आपला पहिला क्लास सुरू होतो. आता इतके दिवस 6:20 आपण काय हे करत होतो, तेवढं करूनही फारसा असं लोकांना फुकट जरी असलं तर पैसे भरून मी जर कधी 399 घेतले असते यांचे तर जवळपास 100 लोक जॉईन झाले असते. पण मी तो फुकटची मॅसेज पडला होता ना लोकांना, म्हणून मग ते लोकांनी तो जॉईन केला नाही. आणि मी मिसेसलाही बोललो, जेव्हा फ्री असतं तेव्हा कमी लोक जॉईन होतात. आता हा इंट्रोडक्शन क्लास आहे, पण जेव्हा आपण पैसे घेतो, समजा साधं हीच माहिती सांगायची आपण जर 300 रुपये घेतले तुमच्याकडून फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही लगेच जॉईन करणार, 300 रुपये टाकणार. तुम्ही कधी क्लास चालू होतो याची वाट पाहणार, मला 2 मॅसेज करणार. ज्या मैत्रिणीने तुम्हाला जॉईन केलं, अगं बाई किती वाजता आहे सांग, अजून काही सर काही लिंक टाकलेली दिसत नाही. पण जेव्हा आपण फ्री म्हणतो तर हेच क्रिया उलट घडते. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचे 2 फोन येतात, अगं बाई आता सुरू झालं, कर जॉईन. तसं तुम्ही वेळेवर आल्या, तुमचं मी पहिल्यापासून बघतोय तुम्ही वेळेवर आल्या, तर ठीक आहे, अभिनंदन, कौतुक तुमचं. याच्यात आता तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला काही आता आज इथं म्हणता येत नाही की तुमची मी शुगर नॉर्मल करून देईल, तुमचं जे इथं फ्रोझन शोल्डरचा त्रास कमी करून देईल. पण इतर पेशंटचे अनुभव ऐकता तुम्ही म्हणू शकता की गोल्हार सरांचा क्लास केल्यामुळे माझं फ्रोझन शोल्डर बरं झालं. पण मी नाही म्हणू शकत आज तुकाराम मुंडे साहेबाच्या नवीन नियमानुसार की मी तुमचं फ्रोझन शोल्डर बरं करून देतो. पण आजपर्यंत झालेले लोकांचे अनुभव तुम्ही ऐकले, त्याच्यातून तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला निश्चित त्याचा फायदा हा होणारच आहे. चालेल. चला, नेक्स्ट सरिताजी शहा. नमस्ते. जय जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. मी 2 वर्षापूर्वी क्लास केला होता वजन कमी करण्यासाठी. तर तेव्हा 10 दिवसाचं केलं होतं मी. तर तेव्हा माझं 3 किलो वजन कमी झालेलं, पण त्याच्यानंतर मी काही कंटिन्यू केलं नाही. त्याच्यामुळं मी आता परत जॉईन केलंय. माझं वजन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं डावा हात दुखतो आणि धाप वगैरे लागते चालताना. आणि माझ्या मिस्टरांना पित्ताचा त्रास आहे, ते पण जॉईन करणार आहेत. छान. अंगावर पित्त उठतं. काय नाही, त्यांचं पित्त आपण पूर्ण काढून घेऊ. माझ्याकडे 4 साधक आले होते. आता 4 पैकी मला वाटतं योगिता पाटील दिसल्या होत्या मला निवासी शिबिराला. 4 साधक आलेले होते. 4 जणींचं एवढं भयंकर डोकं दुखत होतं आणि एवढा पित्ताचा त्रास होता की त्या अक्षरशः वैतागलेल्या होत्या.
तर 4 जणीचं पित्त आपण नॉर्मल करून पाठवलं आणि त्यांच्या एक योगिताताई पाटीलच्या तर मिस्टरांना सांगलं की बाबा तुमची आता, त्यांच्या मिसेसच्या तोंडावर सांगितलं की तुमची गाडी सर्व्हिसिंग करून तुम्हाला तुमच्या हातात दिलेली आहे. आता तिला कसं ठेवायचं हे तुमच्या मनावर आहे. विचारा, असतील योगिता पाटील असेल तर माईक ऑन करा, किंवा आपल्या तर त्यांना अंगावर पित्त उठतं, म्हणजे खाज येते संध्याकाळच्या टायमिंग मध्ये. नाही, 3 दिवसात त्यांची खाज बंद करून टाकू आपण. थोडा वेळ लागेल पित्त पूर्ण बाहेर निघाला, पण 3 दिवसात त्यांची खाज बंद होऊन जाईल. चालेल. जय गुरुदेव. नमस्कार जय गुरुदेव. सर. चला, मोनाल पाटील करा, माईक ऑन करा पटकन. मोनाली पाटील, सर. हा बोला मग. हा, जय गुरुदेव सर. मी टीचर क्लास जॉईन केला होता 3 वर्षापूर्वी. खूपच छान. वजन कमी झालं, 4 किलो वजन कमी झालं होतं सर. सुंदर. चला, यांनी मागे एक क्लास केला होता आणि जुन्या साधक आहेत यांचे सासरे, यांच्या सासूबाई सगळेच आपले साधक आहेत. घरातल्या जवळपास ऑलमोस्ट सगळ्यांनी यांचा क्लास केलेला आहे लॉकडाऊनमध्ये आपल्याकडं. तर त्यांना नेटवर्क कमी असल्यामुळं त्या म्हणजे हे करू शकत नाही आहे. तर ठीक आहे, काय अडचण नाही, दिसू शकत नाही ना, आवाज पण त्यांचा बरोबर येत नाही. चला, जे राहिलेले नवीन साधक त्यांनी पटपट माईक ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, आपलं काय परिचय तो द्या. नफीसा जी, आपका माइक ऑन करो नफीसा जी, और वीडियो ऑन करो. हाँ सर. हाँ, हाँ सर, मुझे बंद केला थायराइड है. की तकलीफ हो रही है. और हेलो, हाँ सुनाई दे रहा है. अम्बिलिकल हर्निया मुझे 8 साल, हाँ हर्निया हो गया है 8 साल से. हाँ, और वजन बढ़ गया है बहुत. ओके. हाँ, और अभी पीसीओडी की तकलीफ हो रही है और एसिडिटी भी बहुत है. पहले एसिडिटी निकाल लेंगे, फिर पीरियड्स के प्रॉब्लम में आपको राहत मिलेगी. पीरियड्स अगर नॉर्मल हो गए कि आपके बॉडी के अंदर जो हार्मोन्स इनबैलेंस है उसके वजह से आपका जो वेट बढ़ रहा है वो वेट कंट्रोल में आएगा. तो सबसे पहले हम आपकी एसिडिटी निकाल देंगे 3 दिन में. एसिड बिल्कुल नहीं रखेंगे. एक बकेट रहती ना नहाना बनाने की, 20 लीटर की बकेट रहती, मालूम है आपको? जिस बकेट से आप नहाना बनाते, प्लास्टिक की बकेट 20 लीटर की रहती, उतना एसिड आपके बॉडी के अंदर से हम पूरा निकाल लेंगे. ठीक है? तो बेफिक्र रहिए. एक के ऊपर एक दूसरे बीमारियां डिपेंड रहती है, तो आपका पूरी तरह से आपको राहत मिलेगी. ये चारों भी जो आपने प्रॉब्लम बताई. हाँ सर, मुझे हर्निया है 8 साल से, अम्बिलिकल हर्निया. ओके, हर्निया का रीज़न भी मैं बताऊंगा सुबह की क्लास में. और भी हर्निया के 2-3 पेशेंट है, उनको भी मुझे बताना है. तो सुबह की क्लास में मैं आपको बताऊंगा हर्निया क्यों होता है, हर्निया की कॉम्प्लिकेशंस क्या होती है, उसको कैसा ठीक किया जाता है. ठीक है? खाली आपका हर्निया का हिस्ट्री मुझे डाल दीजिए. और जो अभी लोगों ने शेयर किया है, जो नए अभी ज्वाइन हुए हैं, वो सभी लोगों ने क्या करना है, आपको क्या शिकायत है? दिसत नाही ना, यांचं सगळ्यांचं दिसलंय. हाँ, नाही त्यांचं तर तुम्ही काय करा, सर. मोनालीताई, तुमचा व्हिडिओ आवाज येत नव्हता म्हणून मी इकडून बंद केलेला आहे. ज्यावेळेस नाही, एखाद्या तुमचा- ऐका तुमच्याकडनं झालंय. हा माझं चालू आहे, फक्त तुम्हाला मी दिसत नाही आहे. त्याचं कारण की तुमच्या मोबाईलला नेटवर्क कमी आहे. आलं का लक्षात? आता उद्या काय करायचं, तुम्ही चेक करायचं, ज्या ठिकाणी नेटवर्क तुम्हाला मिळतं त्या ठिकाणी बसा, नाही तर मग सलर गच्चीत किंवा गॅलरीवर जाऊन हे करा. आणि नसेल तर मग ज्या कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क मिळतं त्या कंपनीचं सिम वापरा. हे 3-4 पर्याय मी तुम्हाला सांगितले. सर सॉरी, माझा हे दिसत होतं सर, व्हिडिओ दिसत होता, आता तुमच्याकडनं झालं सर. मी काय सांगतोय तुम्हाला की तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा ना.
तुमच्यासाठीच सांगतोय मी. तुमच्या मोबाईलला नेटवर्क कमी आहे, त्याच्यामुळं तुमचा आवाज ज्यावेळेस व्हिडिओ ऑन होता तेव्हा कुणालाच येत नव्हता. मग तुमचा व्हिडिओ बंद केल्यानंतर तुमचा आवाज थोडा व्यवस्थित यायला लागला. तुम्ही 4 वर्षापूर्वी क्लास केला होता, तुमचं त्याच्यामध्ये 4 किलो वजन कमी झालं होतं असं तुम्ही सांगितलं. तर ते बाकीच्यांना पण ऐकू येत नव्हतं. तर आता तुम्ही थोडं शांत जर बसले, आता तुम्ही शांत जर बसले थोडा वेळ जर कधी तुम्ही शांत बसले तर जरा बरं राहील असं मला वाटतं, कारण सगळ्यांना डिस्टर्ब होतंय त्याचं. चला, कोण राहिलंय का आता? परिचयाचं राहिलंय नवीन? अजून बरेच जण आहेत पण ते व्हिडिओ बंद करून बसलेले, कुणी माईक बंद करून बसलेले. नवीन कुणी आहे तर तुम्हाला काही विचारायचं असलं तर विचारू शकता. मग मला एक 10 मिनटं मी बोलणार आहे, 14 मिनटं बाकी आहे. आवाज येतात नाही. हा, स्मिताजी बोला आता. स्मिता अरविंद. माझा हा, तुमचा व्हिडिओ बंद करून टाका पहिले. हा, स्मिताजी तुमचा व्हिडिओ बंद करा. हो केला. हा, आता येतोय सर आवाज? आता स्पष्ट आणि व्यवस्थित आवाज येतोय तुमचा. बोला आता. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. सर मी ठाण्यावरून बोलते. मी जॉईन यासाठी झाले की मला ना जे माझ्या हाताला इन्फेक्शन म्हणजे कसं होतं, फक्त माझ्या तळहातालाच स्किन अशी रफ होते माझी, आणि अशी एक वेगळी लेयर ती फाटल्यासारखी होते, आणि मग तिथून रक्त येतं हाताच्या माझ्या. फक्त स्किनच्या याचाच प्रॉब्लेम आहे, फक्त हातावरच होतं, बाकी कुठं होत नाही शरीरावर. त्यासाठी मी 2 वर्षापासून याची ट्रीटमेंट घेतली, पण स्किन स्पेशलिस्टची. पण जसं मी ते औषधी घेते मला तेवढ्यापुरती फरक पडतो. माझ्या औषधी संपल्यात, औषधी चालू असल्यावर माझे हात अगदी स्किन आणि सॉफ्ट होतात, अगदी छान मस्त असे नेहमीसारखे. पण जसं औषधी संपल्यात की परत माझी स्किन तशीच व्हायला सुरुवात करते. म्हणजे ते औषधी मी सोडून दिले आता. आणि परत एक मला मूळव्याधचा त्रास आहे. माझी मम्मी आहे तिकडे, प्रभावती गुले, तिने जॉईन केलेलं ना, मग तिने मला सांगितलं की तू इथे जॉईन हो, म्हणजे सर तुझं व्यवस्थित करतील सगळं, म्हणून मी इथे जॉईन झाले सर. 400% तुमचं व्यवस्थित होईल स्मिताताई, काय अडचण नाही. फक्त स्किनचा जो प्रॉब्लेम आहे त्याला थोडासा वेळ लागेल. आणि बाकी मूळव्याध जर तुम्ही म्हटले तर 5 दिवसात तुमचा मूळव्याधचा त्रास संपेल. मूळव्याध तुमचं 5 दिवसात तुमचे कॉम्प्लिकेशन्स दूर होऊन जातील. आता त्या स्किनला मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे क्लासला बसताना काय करायचं, 2 लिटरच्या बकेटमध्ये 2 लिटर पाणी घ्यायचं. एकदा तुरटी आणायची अर्धा किलो, ती कुटून ठेवायची, तिची सर पावडर. तेही केलं मी, तेही केलं सर ऐका मी. ऐका 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 तुम्ही ऐकून घ्या आणि मग बोला. हा. समजा तुम्ही आपल्या क्लासमध्ये कशी सिस्टम असते, तुम्ही बोलत होते त्यावेळेस मी मध्ये एक शब्द तरी बोललो का? नाही. नाही. मी सगळं तुमचं व्यवस्थित ऐकून घेतलं. आता तुम्हाला पण काय करावं लागेल, इथून पुढे सर्वांनी हो सवय काय सर. लावून घ्यायची की जेव्हा मी बोलत असलो किंवा दुसरे एखादे साधक बोलत असले त्यावेळेस आपण मध्ये मध्ये बोलायचं नाही. आता तुम्ही केलं तरी एकदा पुन्हा करा. पुन्हा करा. आणि याचं ते आमसूल भेटतं बघा, एक म्हणतात त्याला आमसूल ॲक्च्युली, पण ते काळं नसतं, ते पांढरं असतं, मेणासारखा गोळा असतो त्याचा. जडीबुटीच्या दुकानात, औषधी दुकानात मिळेल किंवा जनरल स्टोअर्समध्ये पण तुम्हाला ते मिळून जातं. आमसूल म्हणतात त्याला. नसेल तर मग व्हॅसलीन. रात्री काय करायचं, पाण्यात, तुरटीच्या पाण्यात हात बुडवायचे, त्याला ते हाताला ते लावायचं व्हॅसलीन, आणि म्हणजे अगोदर तुरटीच्या पाण्यात 20 मिनटं हात बुडवून ठेवायचे. आणि त्याला काही नाही, तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर कधी ते पाणी वाचवायचं असेल तर ते दुसऱ्या दिवशी ते पाणी वाचू नका, ते फेकून द्या ते पाणी, नवीन पाणी घ्यायचं. तर 2 चमचे तुरटीची भुकटी टाकायची त्याच्यामध्ये, हात बुडवून ठेवायचे, आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रयोग करायचा. आणि मग नंतर काय करायचं, तो पाण्याचा प्रयोग झाल्यानंतर त्याला व्हॅसलीन लावा, किंवा मग एरंड्याचं तेल लावा, किंवा मग तुम्हाला सांगितलं ते आमसूल विकत मिळतं ते लावा. आणि मग एकदा आपण तुमच्या शरीराचं शुद्धीकरण करून घेऊ. तुमचं पण तुमच्या आजाराची सुई पण पित्ताकडे जाते, तर ते पित्त पण आपल्याला तुमच्या शरीरातून बाहेर काढून घ्यायचं सगळ्यांचंच. आपल्या शरीरामध्ये कुणी राहिलं आहे का आणखी? हे करायचं राहिलं आहे का? परिचय द्यायचा राहिला असेल तर ऑन करा माईक. आहेत बरेच जण पण ते माईकच ऑन करत नाही आहे, व्हिडिओ पण बंद आहे त्यांचे.
बरेच जण संकोच करतात, बरेच जण जे तर म्हणजे माईक ऑनच करत नाही. जय गुरुदेव. ज्यांना माईक ऑन करायची रिक्वेस्ट आलेली आहे त्यांनी माईक ऑन करा आणि आपला परिचय द्या. जय गुरुदेव. चला 13-14 जण असे आहेत की ते व्हिडिओ पण बंद करून बसलेले आणि माईक पण बंद करून बसलेले. आपल्याला काही अडचण नाही, पण अडचण त्यांना येते. तुमचा जर व्हिडिओ बंद असेल, माईक बंद असेल तर आपण त्यांना म्हणजे आपणही दुर्लक्ष करून टाकतो, मग काय अडचण नाही. चला तर जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. हा, मी सुवर्णा शेटे बोलते. मी 1 महिना झाला क्लास जॉईन केलाय. मला एकदम अचानक एक दिवस खूप हायपर बीपी झाला, वाढलेला. आणि मग मी 8-10 दिवसांनी लगेच क्लास जॉईन केला, तर आता बीपी माझा एकदम नॉर्मल आहे. पण मध्येच थोडा मानेचा पण प्रॉब्लेम झाला, पण आता ते पण जरा नॉर्मल झाले व्यवस्थित. आणि माझं 1 महिन्यामध्ये जवळजवळ 7 किलो वजन कमी झालंय. सुंदर. तर खूप छान वाटतंय आणि एकदम फ्रेश वाटतंय. थँक्यू सर. चालेल. तुम्ही अतिशय सुंदर अनुभव. चला आणखी कोणाला बोलायचं आहे? नंतर मग मी सर्वांचे माईक बंद करून टाकणार. आणखी कोणाला बोलायचं आहे का? जय गुरुदेव सर. स्नेहल पठारे, राळेगण सिद्धी. बोला बोला. 1 महिना झाला सर क्लास जॉईन करून. तुम्ही मला 7 किलोचं टार्गेट दिलतं, पण 6 किलो वेट लॉस झालंय. छान. मध्ये थोडं तुम्ही माझा एक असा प्रश्न होता सर, माझे पाय अजून 1 किलो कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण नाही झालं ते. 6 ठीक आहे किलो ना. झाले एका महिन्यामध्ये. मध्ये थोडं तुमचं दुर्लक्षही झालं थोडं, तर ते या महिन्यात कव्हर करू आपण, काही टेन्शन घेऊ नका. सर माझा एक असा प्रश्न आहे, माझे पाय आहेत ना, खालून तळपायांचे आगाग होते आणि अचानक असे उकलल्यासारखे होतात. उष्णता आहे शरीरात, अजून पूर्णतः बाहेर निघाली नाही. यावेळेस ताकाचा कल्प करा. 3 दिवस व्यवस्थित ताकाचा कल्प करा. बाकी उद्या मी तुमचे प्रश्न पण जाणून घेणार आहे. आजचा क्लास हा परिचयाचा असतो. तर तुमचं 6 किलो वजन कमी झालं त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि सासूबाईंचं किती कमी झालं? 6 किलो आहे, तिथेच आहेत मीटपासून. छान. नमस्कार सर. हां, जय गुरुदेव. बोला. हो. सकाळी जय गुरुदेव सर. सकाळी मी मेसेज केला होता, 6 किलो कमी झालं. थोडं आपोआप. छान छान. जय गुरुदेव. सुंदर सुंदर. अतिशय सुंदर. जय गुरुदेव. चला. थँक्यू सर. थँक्यू. ह्या दोघी सासू आणि सून दोघी पण जॉईन झाल्या होत्या आणि 3 महिन्यासाठी क्लास त्यांनी जॉईन केलं होतं. आता त्यांचं दोघीचं 6-6 किलो वजन कमी झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणखी कुणाला काही बोलायचं असेल तर माईक ऑन करा आणि बोला. जय गुरुदेव. माईक ऑन करून बोला कुणाला बोलायचं असेल तर. शेवटी वेळ कमी राहिली, 8च मिनटं राहिले. मग पुन्हा तुमचे. हॅलो सर. हां बोला. हे जे 6 किलो एका महिन्यात कमी झालंय, 7 किलो एका महिन्यात कमी झालं, तर ते फक्त आपण जे एक्सरसाइज करतोय सकाळी, जे योगा करतोय तेवढंच, की अजून काही एक्स्ट्रा वॉक वगैरे असं काही करावं लागेल, की फक्त तेवढंच नाही, करायचं? सकाळी जेवढा क्लास असतो आपला तेवढंच करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा वर्कआउट करायची गरज नाही. केलं तर मग 7-8, आपल्याकडे हायेस्ट रेकॉर्ड 11 किलोचं आहे एका महिन्यामध्ये. हायेस्ट. मग त्यांनी जर कधी वॉकिंग पण केली, त्याच्यानंतर त्यांनी क्लास केल्यानंतर वर्कआउट केलं, कोणी जिमला जातात, पुन्हा जिम पण लावलेली असते. 15-16 हजार रुपये, 5,000 रुपये तिकडे पर्सनल ट्रेनरला दिलेले असतात. तर अशा लोकांचं ज्यांचं झालं नाही, 1-1 लाख रुपये फीस भरतात, 2-2 लाख रुपये फीस भरतात. त्यांना जे रिझल्ट मिळाले नाही ते रिझल्ट आपल्या याच्यात मिळतात, क्लासमध्ये मिळतात. आपण दावा करत नाही, जे लोक सांगतात त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येतं की बाबा खरंच कमी होतं आहे की आपण गप्पा मारतोय किंवा काय जे आहे ते. ओके सर.
चला, आणखी कुणाचा काय प्रश्न आहे का? जय गुरुदेव. आणखी कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. चला, मला एकदा मी आता सर्वांचे माईक बंद करतो, कारण वेळेची मर्यादा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तर जय गुरुदेव सर्वांना. म्हणजे सर्वांचं मी पुन्हा एकदा आरोग्य संवाद प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यातर्फे मी सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुम्ही क्लासला सहभागी झालेले आहेत त्याबद्दल. तर उद्याचा डाएट काय असेल असं सर्वांचा प्रश्न आहे, बरोबर? तर उद्या आपला सर्वप्रथम उद्या दिवसभराची दिनचर्या काय असेल हे एकदा समजून घ्या. आपला क्लास उद्या सकाळी क्लासचा हा पहिला दिवस आहे आजचा. उद्या क्लासचा दुसरा दिवस असेल. तर उद्या सकाळी 5:20 आपल्याला क्लासला सहभागी व्हायचं आहे. त्यामध्ये योग प्राणायाम, त्यापूर्वी 3 घोट पाणी प्यायचं आहे फक्त. बरेच जणांना 2-3 ग्लास प्यायची सवय असते, 1 लिटर प्यायची असते, तांब्याभर सवय असते. तर अगोदर प्राणायामच्या अगोदर, योगाच्या अगोदर फक्त 3 घोट पाणी प्यायचं आहे. त्याचं रिझन मी उद्या सकाळच्या क्लासमध्ये सांगेल का 3 घोट प्यायचं आहे. त्याच्यानंतर क्लासला बसायचं. 5:20 क्लास सुरू होईल. त्यामध्ये तुम्हाला काही आसनं शिकवले जातील, काही प्राणायाम नवीन उद्या तुम्हाला शिकवले जातील. तुम्हाला जवळपास 6 आसनं आणि 3 ते 4 प्राणायाम, 6 आणि 4 10 नवीन गोष्टी शिकवल्या जातील. आणि त्याच्यानंतर मग क्लास संपल्यानंतर तुम्हाला 3 ग्लास पाणी प्यायचं आहे कोमट. पण ते कसं प्यायचं आहे? उकडू बसून, जसं नॅचरल टॉयलेटला आपण बसतो त्या पद्धतीने बसून तुम्हाला पाणी प्यायचं आहे उद्या सकाळी. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, तुम्हाला उद्या सकाळी कषाय घ्यायचा आहे. मग कषाय काय असतो त्याची रेसिपी मी टाकून देतो. कषाय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10 वाजता जेवण करायचं आहे. ऑफिसमध्ये जात असाल तर उद्या तुमच्या वेळेनुसार जेवण करू शकता. पण शक्यतो जर तुम्ही घरी राहत असाल किंवा तुम्हाला शक्य असेल तर सकाळी पोटभर जेवण 10 वाजता करायचं आहे. सकाळी 10 वाजता जेवणामध्ये 1 ज्वारीची भाकरी, 1 कुठली तरी भाजी, पातळ भाजी नसेल घेत तर मग मुगाचं वरण घ्या, आणि 1 भाजी सुकी. त्या भाजीमध्ये 1 मिरची टाकायची. त्याच्यानंतर बाकीचं जे जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, धने, बडीशेप याची फोडणी द्यायची. अशा पद्धतीने भाजी बनवायची. चवीपुरतं मीठ टाका. बाकीच्या गोष्टी पण मर्यादित वापरा. खूप तिखट नको, खूप तेल नको, आणि अतिप्रमाणात मसाले नको. उद्या सकाळचा डाएट हा झाला. दुपारी तुम्हाला एक कुठलं तरी फळ घ्यायचं आहे. सीजनल फळ कुठलंही घ्या. उद्याचे दिवस तुम्हाला काही चॉईस नाही. कुठलंही सीजनल फळ तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पोटभर खाऊ शकता दुपारी 2 वाजता. सकाळी जेवण 10 वाजता, दुपारी 2 वाजता तुम्हाला हे घ्यायचं आहे. काय? एक कुठलं तरी फळ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला 6 वाजता एकतर दलिया घ्या. संध्याकाळी 6 वाजता दलिया घ्या. दलियामध्ये काय असतं? 3 भाग मुगाची डाळ असते, 1 भाग तांदूळ असतो. हा पहिला फिका दलिया म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी टाकलेलं असतं, भाज्या टाकलेल्या असतात, आणि पातळ बनवलेला असतो, खिरीसारखा, सूपसारखा बनवलेला असतो दलिया. संध्याकाळचा डाएट हा झाला. सकाळी आणि संध्याकाळी जेवल्यानंतर पाणी 1.5 तासांनी प्यायचं. 1 घास 32 वेळेस चावून खायचा आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं आहे. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. उद्या संध्याकाळचा आणि आज संध्याकाळी. आता काय करायचं आहे? तर आता क्लास संपल्यानंतर तुम्हाला ब्रश करायचा आहे आणि ब्रश करून झोपायचं आहे. ठीक आहे? सकाळी मग बिना तोंड धुतल्याचं तुम्हाला 3 घोट पाणी प्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमची उद्याची दिनचर्या राहील. उद्या सकाळचा क्लास 5:20 राहील आणि संध्याकाळचा क्लास हा 8 वाजता राहील. सकाळच्या क्लासमध्ये योग, प्राणायाम आणि बाकीच्या पूरक हालचाली शिकवल्या जातात. संध्याकाळच्या क्लासमध्ये दुसऱ्या दिवशीची काय दिनचर्या आहे, काय लेक्चर आहेत ते आहाराविषयी, प्राणायामविषयी, कुठल्या क्रिया तुम्हाला करायच्या आहे त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं जाईल. दोन्ही क्लास कंपल्सरी आहे. दोन्ही क्लास तुम्हाला जॉईन करायचे आहे. तर अशा पद्धतीने उद्याची दिनचर्या राहील. तर आता आपण इथं थांबूया. सर्वांनी प्रार्थनेसाठी रेडी राहा. ही मुद्रा बनवा अशी. अंगठ्याच्या बाजूचं बोट गोल बनवा आणि तिला असं ठेवा. असं ठेवून आपल्या गुडघ्यावरती हे ठेवायचे, हात खाली, आणि माझ्याबरोबर किंवा आज माझ्याबरोबर म्हणा, उद्या मी तुम्हाला माझ्या पाठीमागं म्हणा, किंवा नुसतं ऐकलं जरी तरी मनातल्या मनात तरी चालेल. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव. तर आपण इथं थांबूया, सकाळी भेटूया. माईक मी बंद केलेलं आहे, रेकॉर्डिंग बंद करतो आणि लगेच तुम्हाला मी ती रेकॉर्डिंग ग्रुपवर टाकून देतो, जे गैरहजर होते त्यांच्यासाठी.